जय राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 31 जुलै वार शुक्रवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि हृदयस्पर्शी आणि जीवनाला योग्य दिशा देणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. तर आजच्या प्रवचनाचा विषय आहे, आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ. चला तर मग हा महाराजांचा संदेश समजून घेऊया. मित्रांनो, प्रत्येक माणूस आयुष्यभर शोधाच्या सुखात असतो. पैसा मिळाला की सुख मिळेल, मोठे घर झाले की सुख मिळेल, मान सन्मान मिळाला की सुख मिळेल, अशी आपली समजूत असते. पण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात की खरे सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, ते भगवंताशी असलेल्या नात्यात आहे. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. प्रवास करताना आपण रेल्वेत बसतो, पण आपले ध्येय रेल्वेत बसून राहणे हे नसते, तर आपले ध्येय आपल्या गंतव्यस्थानी पोहोचायचे असते. तसेच हा संसार म्हणजे एक प्रवास आहे. प्रपंच करायचा, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, पण त्यात इतके गुंतून जायचे नाही की भगवंत विसरून जावेत. महाराज सांगतात की शरीर आणि प्रपंच हे साधने आहेत, पण अंतिम देह म्हणजे भगवंत. आज आपण अनेक गोष्टींमध्ये माझे शोधत राहतो. माझे घर, माझा व्यवसाय, माझे यश, माझे कुटुंब. पण महाराज सांगतात की मी आणि माझे हा अहंकार कमी झाला की मन हलके होते आणि भगवंत जवळ येतात. आपण प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करत राहावे, पण प्रत्येक काम करताना मनात भावना एकच असावी, राम करता आहे, मी फक्त निमित्त आहे. हा मनात विचार आला की यश आले तरी मनात अहंकार येत नाही आणि अपयश आले तरी मन खचत नाही. पण महाराज पुढे सांगतात की प्रपंच सोडायचा नाही, पण प्रपंचात राहून मन भगवंताशी जोडायचे. रोज काही मिनिटे नामस्मरण करा, रोज भगवंताचे स्मरण करा. रोज स्वतःला विचारा, आज मी भगवंताच्या जवळ गेलो का? या प्रश्नात आपल्या जीवनाचे खरे उत्तर दडलेले असते. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती हवी असेल तर एकच मार्ग आहे, भगवंतावर पूर्ण विश्वास आणि अखंड रामनाम. जेव्हा आपण भगवंताचे होतो तेव्हा चिंता कमी होते, भीती कमी होते, अपेक्षा कमी होतात आणि मनात समाधान वाढते. मी प्रपंच करीन पण प्रपंचात अडकणार नाही. माझे मन नेहमी भगवंताच्या चरणी ठेवीन. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश एकच आहे, खरे सुख जगात नाही तर ते भगवंतात आहे. आपण भगवंताचे झालो तरच जीवनात खरा आनंद आहे. प्रत्येक माणूस आयुष्यात सुखाच्या शोधात धावत असतो. कोणाला पैसा हवा असतो, तर कोणाला मान सन्मान, तर कोणाला यश हवे असते. पण हे सर्व मिळूनही मन समाधानी होत नाही. महाराज सांगतात की याचे समाधान एकच आहे, आपण साधनालाच साधन समजतो. हे शरीर, हा संसार, पैसा, नाती, व्यवसाय हे सर्व आवश्यक आहेत, पण हे अंतिम देह नाही. आपले खरे ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती आणि त्यांचे अखंड स्मरण. महाराज एक सुंदर उदाहरण देतात. एखादा मनुष्य आपल्या मुलांसोबत मुंबईला जाण्यासाठी रेल्वेत बसतो. मुलांना रेल्वेचा आनंद वाटतो, पण त्या माणसाचे ध्येय मुंबईला पोहोचण्याचे असते. रेल्वे हे फक्त साधन आहे. तसेच संसार ही एक प्रवास आहे. प्रपंच करायचा, जबाबदाऱ्या पार पाडायच्या, पण त्यात इतके गुंतून जायचे नाही की आपण भगवंताचे स्मरण करायला विसरलो पाहिजे. महाराज सांगतात की प्रत्येक काम करताना मनात एकच भावना ठेवा, राम करता, मी फक्त निमित्त आहे. हा विचार मनात आला की यश आले तरी अहंकार वाढत नाही आणि अपयश आले तरी मन खचत नाही. आपल्या आयुष्यात सुखदुःख येत राहणारच. ज्याचे मन भगवंताशी जोडले असते तो प्रत्येक परिस्थितीत शांत राहू शकतो. महाराज सांगतात की मिळालेल्या गोष्टींचा अति आनंद करू नका आणि गेलेल्या गोष्टींचा अति शोक करू नका. खरे समाधान जगातील वस्तूंमध्ये नाही तर नामस्मरणात आहे. जेव्हा आपण मनापासून म्हणतो, हे सर्व तुझे आहे, माझे काहीच नाही, तेव्हा मनातील अहंकार कमी होतो, अपेक्षा कमी होतात आणि अंतःकरणात शांतता निर्माण होते. आज आपण एक स्वतःला प्रश्न विचारूया, मी जगाचा झालो की भगवंताचा? जर उत्तर भगवंताचे असेल तर जीवनात किती संकटे आले तरी मन स्थिर राहते. महाराजांचा अमूल्य संदेश हा आहे की
प्रपंच करा पण प्रपंचात अडकू नका. मन नेहमी भगवंताच्या चरणी ठेवा, कारण आपण भगवंताचे झालो तरच खऱ्या अर्थाने सुखी होऊ. चला तर आजपासून एक छोटासा संकल्प करूया. रोज काही मिनिटे रामनाम घेऊ, भगवंताचे स्मरण करू आणि प्रत्येक काम त्यांना अर्पण करू. यातूनच खरा आनंद, शांती आणि समाधान प्राप्त होते. श्रीराम जय राम जय जय राम. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईक शेअरमुळे महाराजांचा हा अमूल्य संदेश अनेक भक्तांपर्यंत पोचला जाईल. रामनामाचा प्रसार हीच खरी सेवा आहे. श्रीराम जय राम जय जय राम.